example number 16 is example number 16 is show that कधी कधी शो दॅट ची आपल्याला इव्हॅल्युएट म्हणतात म्हणजे आय फाइंड करतो शो दॅट मध्ये आपल्याला आरएचएस दिलेले असते शो दॅट इंटिग्रेशन फ्रॉम 0 to a x square into bracket a minus x raised to 3/2 dx तर एकदम इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे या टाइपचं बोर्डाला मॅक्सिमम टाइम विचारलेला आहे तर एकदम इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे इक्वल टू फक्त a ची व्हॅल्यू चेंज करून देतील इक्वल टू 16 upon 315 into a raised to 9/2 a raised to 9/2 तर आपल्याला हे प्रूव्ह करायचे तर सर्वांनी एक्झाम्पल लिहून घ्या आणि इकडे लक्ष द्या तर बघा सोल्युशन काय दिलेले इंटिग्रेशन आणि डिनोट केलं काय दिले इंटिग्रेशन फ्रॉम 0 to a x square into a minus x raised to 3/2 dx तर याला म्हणूया इक्वेशन नंबर 1 कोण सांगेल रे कुठली प्रॉपर्टी आहे का 0 to a f of x dx म्हणजे यूज प्रॉपर्टी नंबर 4 म्हणजे काय व्हॉट इज स्टेप नंबर फर्स्ट इज using carry property number 4 काय integration from 0 to a f of x dx is कोण सांगेल रे integration from 0 to a f of x dx काय असतो integration from 0 to a बरोबर replace x by a minus x म्हणजे upper limit minus x dx बरोबर तर x ला कशाने रिप्लेस करतो आपण a minus x न बरोबर म्हणजे अप्पर लिमिट काय आहे तर a म्हणजे क्लिअरली इथं काय येणार पुट x इक्वल टू a minus x म्हणजे अप्पर लिमिट मायनस x तर आपण ही प्रॉपर्टी यूज केली बरोबर म्हणजे काय रे i इक्वल टू आता 0 to a जे 0 to a ते 0 to a राहील इंटिग्रेशन फ्रॉम 0 to a बरोबर रिप्लेस x बाय मग काय पुट करणार x ला a x मग x स्क्वेअर आहे म्हणजे काय a x होल स्क्वेअर इनटू ब्रॅकेट a रिप्लेस x बाय a x रेज टू 3/2 विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे इथं काय इंटिग्रेशन फ्रॉम 0 to a a x ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे तिथं कुठला फॉर्म्युला वापरणार a b ब्रॅकेट स्क्वेअर काय असतो यूज a b ब्रॅकेट स्क्वेअर व्हॉट इज एक्सपान्शन ऑफ a b ब्रॅकेट स्क्वेअर इज कोण सांगेल a स्क्वेअर minus 2ab plus b स्क्वेअर मग इथं a कोण आहे रे put a equal to a and b equal to x मग पुट करा व्हॅल्यू RHS मध्ये तर a स्क्वेअर म्हणजे a स्क्वेअर minus 2ab 2 into a is a b is x म्हणजे 2ax 2ab हा 2 a is a b is x plus b स्क्वेअर म्हणजे जी x स्क्वेअर बरोबर मग ब्रॅकेट मधच्या बाहेर मायनस साइन आहे आतलं साइन चेंज होईल म्हणजे जे प्लस हे जे ते काय होईल मायनस आहे जे मायनस x आहे ते काय होईल प्लस x रेज टू 3/2 विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे काय प्लस a मायनस a गेट कॅन्सल प्लस a मायनस a गेट कॅन्सल ब्रॅकेट मध्ये कॅन्सल होईल बघ म्हणजे इंटिग्रेशन फ्रॉम 0 to a काय लिहितो a स्क्वेअर minus 2ax plus x square इथं काय x raised to 3/2 x raised to 3/2 with respect to x मग काय करूया आपण x raised to 3/2 ना मल्टीप्लाय करूया h टर्मला
बॉडमास म्हणजेच काय येईल इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू a a स्क्वेअर इनटू x रेज टू 3/2 minus 2a as it is x into x raised to 3/2 पॉवर काय असल्यावर 1 घेतो प्लस x square into काही x raised to 3/2 ब्रॅकेट कंप्लीट विथ रिस्पेक्ट टू x बरोबर म्हणजेच काय इथं इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू a आता a स्क्वेअर कॉन्स्टंट आहे तर आपण सेपरेट इंटिग्रेट करूया a square is constant take it outside बरोबर ब्रॅकेट मध्ये म्हणजे काय लिहितं इंटिग्रेशन ऑफ x रेज टू 3/2 dx मायनस इथं बघा बरोबर 2a कॉन्स्टंट आहे त्याला आपण बाहेर काढला म्हणजे इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू a बरोबर इथं बेस सेम आहे ऍडिशन ऑफ इंडायसेस म्हणजेच काय किंवा आपण एक स्टेप वाढवूया काय करूया एक स्टेप वाढवूया बघा कशी तर आधी बेस सेम ऍडिशन ऑफ इंडायसेस करूया बरोबर मल्टिप्लिकेशन होत असताना इंडायसेस ची काय होते ऍडिशन तर ती स्टेप एक वाढवूया आपण काय येईल मग इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू a a स्क्वेअर इनटू x रेज टू 3/2 बरोबर मायनस 2a as it is इथं बघा बरं बेस सेम आहे ऍडिशन ऑफ इंडायसेस म्हणजेच 1 प्लस 3/2 is equal to काय एलसीएम कसा काढणार क्रॉस स्टेप 2 1 जा 2 2 plus 3 is 5 2 into 1 into 2 plus 3 is 5/2 म्हणजेच काय लिहितं पॉवर x ची x raised to 5/2 बेस सेम ऍडिशन ऑफ इंडायसेस मल्टिप्लिकेशन होत असताना इंडायसेस ची ऍडिशन सेम इथं पण काय बेस सेम आहे मल्टिप्लिकेशन आहे ऍडिशन ऑफ इंडायसेस म्हणजेच काय 2 plus 3/2 2 into 2 is 4 4 plus 3 is 7 म्हणजे इथे 7/2 म्हणजे इथे x raised to 7/2 with respect to x आता करायला सेपरेट इंटिग्रेट काय a स्क्वेअर कॉन्स्टंट आहे त्याला आपण बाहेर काढला मग इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू a x raised to 3/2 dx माइनस 2a कांस्टेंट आहे त्याला बाहेर काढला आपण बरोबर अरे माइनस 2a इज कांस्टेंट मग कशाचं इंटिग्रेशन x रेज टू 5/2 म्हणजे इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू a x रेज टू 5/2 dx प्लस इंटिग्रेशन ऑफ x रेज टू 7/2 म्हणजे इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू a x रेज टू 7/2 dx म्हणजे काय लिहितो a स्क्वेअर मग x ची पॉवर दिसते इथं प्रत्येक ठिकाणी x ची पॉवर म्हणजे यूज x रेज टू n यूज x रेज टू n काय असते x रेज टू n चे इंटिग्रेशन कोण सांगेल आपण बघितलं होतं इंडेफिनाइट इंटिग्रेशन मध्ये व्हॉट इज इंटिग्रेशन ऑफ x रेज टू n इज अरे x रेज टू n + 1 अपॉन n + 1 + c म्हणजे एक न पॉवर वाढवतो आणि सेम पॉवर न आपण डिवाइड करतो मग इथं n कोण आहे 3/2 बरोबर ना म्हणजेच काय रे इथं रफवर करूया आपण 3/2 मध्ये जर एक ऍड केला तर काय 2 1 जा 2 और 2 into 1 2 2 plus 3 is 5 5/2 म्हणजे याचं x raised to 3/2 चे इंटिग्रेशन येईल x raised to 5/2 upon 5/2 upper limit is a lower limit is 0 minus 2a इथं बघा x raised to 5/2 दिलाय म्हणजे 5/2 मध्ये आपल्याला एक ऍड करायची बरोबर ना x raised to n n is 5/2 मग 5/2 मध्ये जर एक ऍड केला तर काय 2 into 1 is 2 2 plus 5 7 7/2 म्हणजे इथं काय x raised to 7/2 upon 7/2 upper limit is a lower limit is 0 प्लस इथं बघा बरं n काय 7/2 आहे म्हणजे 7/2 मध्ये आपल्याला एक ऍड करावा लागेल मग 2 1 जा 2 2 plus 7 is 9 म्हणजे येईल 9/2 तर आपल्याला काय करावं लागेल इथे येईल x raised to 9/2 upon 9/2 म्हणजे
बघा बरं इथं आता डिनॉमिनेटर कोण असतो न्यूमरेटर म्हणजे 5/2 चा काय होऊन जाईल 2/5 म्हणजे 2 * a स्क्वेअर बाय 5 कॉन्स्टंट आहे त्याला बाहेर काढला म्हणजे आतमध्ये काय आहे x⁵5/2 अप्पर लिमिट इज a लोअर लिमिट इज 0 इथं बघा बरं डिनॉमिनेटर कोण असतो न्यूमरेटर म्हणजे 2 * 2 येईल 4a हे मायनस साइन आहे इट इज बाय 7 मग ब्रॅकेट मध्ये कोण राहील x⁵7/2 अप्पर लिमिट इज a लोअर लिमिट इज 0 प्लस डिनॉमिनेटर कोण असतो न्यूमरेटर म्हणजे अपॉन 9/2 चा काय होईल 2/9 x⁵9/2 अप्पर लिमिट इज a लोअर लिमिट इज 0 तर करूया आपण रिप्लेस काय लिहितो 2a²/5 आता डेफिनेट इंटिग्रेशन ची डेफिनेशन काय और फंडामेंटल थ्योरम ऑफ इंटीग्रल कॅल्क्युलस x is replaced by upper limit minus x is replaced by lower limit म्हणजे जी लिहितो a⁵5/2 minus काय 0⁵5/2 x is replaced by upper limit minus x is replaced by lower limit minus 4a/7 constant आहे परत x is replaced by upper limit म्हणजे जी a⁵7/2 minus 0⁵7/2 बरोबर x is replaced by upper limit minus x is replaced by lower limit plus 2/9 x is replaced by upper limit a⁵9/2 minus x is replaced by lower limit 0⁵9/2 तर सॉल्व करूया आपण 2a²/5 मग इथं बघा बरं a⁵5/2 आहे ते 0⁵5/2 आहे 0 नाही लिहिलं तरी चालेल 0⁵5/2 आहे 0 minus 4a/7 a⁵7/2 0⁵7/2